संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आज बीडमध्ये निघालेला मोर्चा हा राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी मॅनेज केल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला। बीडच्या मोर्चा संदर्भात धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या संदर्भात बोललेल्या कथित व्हॉट्सअप स्क्रीनशॉट सोशल मीडियावरून पोस्ट पैशाची काळजी करू नका अशी त्यांनी केलेली आहे। पैशाची काळजी करू नका, दलित मुस्लिम सुद्धा सहभागी करून घ्या। आज धनंजय मुंडे यांना दाखवू बीडमध्ये आज मूक मोर्चा निघालेला होता, त्या संदर्भात त्यांनी ही महत्त्वाची अपडेट रुपाली ठोंबरे यांनी आरोप केले। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, रुपाली ठोंबरे पाटील यांनी जे ट्विट केलंय त्यामध्ये एक स्क्रीनशॉट आहे, ज्या स्क्रीनशॉटचा नंबर जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि शिवराज नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचा संपर्क जो आहे तो व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आहे ते दाखवण्याचा रुपाली ठोंबरे पाटलांचा हा प्रयत्न आहे। त्यांनी ती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये जो आज बीडमध्ये मोर्चा निघालेला आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी मॅनेज केल्याचा जो आरोप आहे तो रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। एकूणच कशा पद्धतीनं यात जितेंद्र आव्हाड यांची इन्व्हॉल्वमेंट आहे हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे पाटलांचा प्रयत्न आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील, ज्यांनी जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांच्यावरती ते आरोप केलेले आहेत। जितेंद्र आव्हाड आणि शिवराज नावाच्या व्यक्तीच्या संभाषणातलं जे व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट आहे ते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, रुपाली पाटील ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यानंतर राजकीय स्तरातून काही प्रतिक्रिया उमटतायत का? हा जो स्क्रीनशॉट आहे तो कथित स्वरूपाचा आहे असा शरद पवार गटाकडून दावा केला जातोय। तो बनावट असल्याचं म्हटलं जात आहे, पण रुपाली ठोंबरे पाटील ह्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी असं म्हटलंय की हा स्क्रीनशॉट खरा आहे, हा कुठल्याही पद्धतीचा कथित किंवा खोटा बनावट स्क्रीनशॉट नाही। आणि अर्थात अशा इतक्या संवेदनशील विषयात असा स्क्रीनशॉट आल्यानंतर ज्यामध्ये दलित मुस्लिम लोकांना सहभागी करून घेण्याच्यासाठी म्हणून पैशांची काळजी करू नका, धनंजय मुंडेंना दाखवून देऊ अशा पद्धतीचा आशय आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे दोन्हीकडून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना पाहायला मिळतात। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर हा स्क्रीनशॉट सध्या आपण पाहतोय, मात्र हा स्क्रीनशॉट कथित असल्याचा दावा खरं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे, त्यामुळे याचे नेमके राजकीय पडसाद सुद्धा काय उमटतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आज बीडमध्ये जो मोर्चा निघालेला होता तो राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी मॅनेज केल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला।